Yes, what is the definition of probability? कोणाच नाही आठवत? रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणायचं? नाही, अटेंडन्स आहे का? एक्झाम्पल सांगता येईल रँडम एक्सपेरिमेंटचं जे तुम्ही स्टॅटमध्ये वापरलं आहे असं कुठलं? हां, द ॲक्टिव्हिटी डन टू गेट अन आउटपुट. हां, साधी सोपी ॲक्टिव्हिटी सगळ्यांना माहिती असलेली कुठली आहे, जे आपण स्टॅटमध्ये खूप एक्झाम्पल्समध्ये वापरलं? कुठलं? टॉसिंग अ कॉईन. एक कॉईन घेतला आणि तो टॉस केला. टॉस केल्यानंतर काय होतं? एकतर हेड येतो किंवा टेल येतो. एक डाईस घेतला, डाईस माहिती ना, फासा, तो टाकला, काय होतं? एकच नंबर कुठला तरी येतो वरती. एका वेळी सगळे येत नाहीत. नंबर्स किती आहेत? 6. आयदर 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. या ज्या नंबर्स आहेत किंवा हेड ऑर टेल याला काय म्हणायचं? आउटकम्स. आणि तो जो एक्सपेरिमेंट केला, तो जो प्रयोग करतो, मग तुम्ही एक कॉईन टॉस केला, असं होऊ शकतं 2 कॉईन टॉस केले, काय होईल? दोन्ही हेड येतील. पहिला हेड येईल, नंतरचा टेल येईल. पहिला टेल येईल, नंतरचा हेड येईल. दोन्ही टेल येऊ शकतील. बरोबर आहे. आता या केसमध्ये एच एच, एच टी, टी एच आणि टी टी हे काय झाले? आउटकम्स आहेत. एक्सपेरिमेंट बदलला. एक्सपेरिमेंट काय केलं? 2 कॉईन्स किंवा एक कॉईन 2 वेळा टॉस करायचा, या पद्धतीनं. तर हे समजायसाठी, आता तुम्ही म्हणाले हे कशासाठी कॉईन टॉस करायचा, याचा काय उपयोग आहे? याचा काही उपयोग नाही आहे, पण कन्सेप्ट समजायला सोपे एक्झाम्पल्स म्हणून ते दिले जातात. अदरवाईज काही लोकांचा गैरसमज काय होतो, ते स्टार्टमध्ये नुसतं कॉईनच उडवत बसतात का फासेस खेळत बसायचं काय, आम्ही काय थोडेच ते हे आहोत पांडव कौरवांपैकी, ते खेळायचं आहे. तर असं काही नाही आहे. हे एक्झाम्पल्स देण्यापाठीमागचं कारण असं आहे की सहजासहजी तुम्हाला खेळाखेळातून त्या गोष्टी स्टॅटच्या समजाव्यात. पुढं खूप ॲप्लिकेशन स्टॅटिस्टिक्सला आहेत. तर त्यातला पहिला जो आहे त्याला म्हटलं तर रँडम एक्सपेरिमेंट. जो एक्सपेरिमेंट तुम्ही करता ज्याला फिक्स्ड डिफरंट आउटकम्स आहेत. एकच आउटकम असं नाही. तुम्ही एका फासा घेतलात किंवा शोले पिक्चरमधला कॉईन आठवतो का? हां, का? तर दोन्ही बाजूला सेमच होतं. बघितलं का शोले? हां, तसं कॉईन असेल तर काय होणार आहे? दोन्ही बाजूला सेम. एक हे घेतला डाईस आणि त्याच्यामध्ये जो 3 होता, त्या 3 मधला जर कलर एका डॉटचा गेला असेल तर काय होईल? 2 वेळा 2 येईल. म्हणजे सेम आउटकम्स 2 वेळा येतात. तर हे एक्सपेरिमेंट रँडम मानले जात नाहीत. येणारा आउटकम हा वेगळा वेगळा यायला लागतो. काही लोक म्हणतील मग ते आपण रेड बॉल सांगायचे, 3 रेड बॉल्स, मग ते वेगळा वेगळा कसा? तर त्या रेड बॉल्सना नावं देत होतो, R1, R2, R3. फर्स्ट रेड बॉल, सेकंड रेड बॉल आणि थर्ड रेड बॉल. तिघांना याच्याऐवजी तो असा म्हणत नव्हतो. बरोबर आहे का? बघा, 10वीतले एक्झाम्पल्स आठवत असतील तर. त्यामुळं रेड बॉल 3 आहेत पण सेम नाही आहेत. पण नंबर 2 आला तर दोन्ही ठिकाणी सेम आहे. रँडम एक्सपेरिमेंटचा अट काय आहे की त्यांचे आउटकम्स हे वेगळे डिफरंट असले पाहिजेत. पहिली अट ही लक्षात घ्या. अन एक्सपेरिमेंट काय तर लिहून घेऊ शकता. रँडम एक्सपेरिमेंट हे झालेलं आहे, फक्त रिव्हिजन म्हणून लिहून घ्या. अन एक्सपेरिमेंट which has fixed distinct outcomes. हे आउटकम्स फिक्स पाहिजेत, नाहीतर हा का तो नक्की सांगता येत नाही, असं चालणार नाही. an experiment which has fixed distinct outcomes is called as a random experiment. ओके. तर हे रँडम एक्सपेरिमेंटचे जे आउटकम्स आहेत ते एकत्र सेट फॉर्ममध्ये लिहिले तर त्याला तुम्ही काय म्हणत होतात? येस, त्याला तुम्ही सॅम्पल स्पेस म्हणत होतात. मग अशा प्रश्न मी विचारला होता तुम्हाला, सॅम्पल स्पेस कशाला म्हणायचं? तर तुम्ही एक सॅम्पल घेतलाय आणि तो जिथं मांडलाय तो ठेवलेला स्पेस, त्या सॅम्पलचे जे आउटकम्स आहेत. आता सॅम्पल काय होता? टॉसिंग 1 कॉइन, एकच कॉइन टॉस करताय. टॉसिंग 2 कॉइन्स,
2 कॉईन्स टॉस करताय, तो तुमचा सॅम्पल्स आहे आणि त्याचे जे आउटकम्स आहेत, सॅम्पल स्पेस त्याला म्हटलं तर. सो व्हॉट इज अ सॅम्पल स्पेस? सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. एक रँडम एक्सपेरिमेंट केला, त्याचे जे काही पॉसिबल आउटकम्स आहेत त्या सगळ्यांचा एक सेट तयार केला. सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट. ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट. is called as a sample space. सॅम्पल स्पेसला नोटेशन्स कुठले कुठले वापरले जातात? एस. त्याच्याशिवाय हे माहिती पाहिजे बरं का, तुम्ही CET JEE देणार आहात, त्यामुळे याच्याशिवाय अजून नोटेशन आहेत. एकच नोटेशन स्कूलच्या टेक्स्टबुकमध्ये होता, तो वापरला, पण अजून नोटेशन सांगितलेत. कुठला कुठला आहेत? एस आहे, कॅपिटल एस आहे. काही वेळा ओहमचा नोटेशन वापरला गेला आहे. आणि एक कॅपिटल एक्स हा काही वेळा वापरला जातो. आणि स्टॅटमध्ये आपण जो सेट्स थेअरीमध्ये जो वापरतो तोही माहिती असू देत. तो काय असतो? युनिव्हर्सल सेट. कारण त्या एक्सपेरिमेंटचा युनिव्हर्सल सेट असतो ना हा. कारण त्याने तुम्ही जे काही उत्तरं मिळतात ते सगळेच त्याच्यामध्ये लिहितं, म्हणजे तो त्या आउटकमचा युनिव्हर्सल सेट असतो. आता इव्हेंट कशाला म्हणायचं? इव्हेंट समजा 2 कॉईन तुम्ही टॉस करताय आणि तुम्हाला काय सांगितलं? ॲटलिस्ट 1 हेड. इव्हेंट हॅव्हिंग ॲटलिस्ट 1 हेड. आता 2 कॉईन्स असेल तर तुमचा एस काय येईल? HH HT TH TT. आणि इव्हेंट ए काय सांगतो? ॲटलिस्ट 1 हेड. काय काय येतील? HH HT TH. इव्हेंट बी घेतला, एक्झॅक्टली 2 टेल्स. हे कसं येणार आहे? TT. मग इव्हेंट कशाला म्हणायचं? एनी सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज अन इव्हेंट. हे सबसेट आहेत का बघा सगळे. असं होतं का याच्यामध्ये याच्या बाहेरचा कोणीतरी एलिमेंट आलाय? नाही होणार. सो एनी सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस any subset of a sample space is called as an event. आणि आता एखादी इव्हेंट घडण्याची पॉसिबिलिटी किती आहे? एखादी इव्हेंट घडण्याची पॉसिबिलिटी किती आहे हे तुम्हाला चेक करायला सांगितलं. स्टॅटमध्ये प्रोबॅबिलिटीचा उद्देश काय असतो? की अमुक एक गोष्ट घडण्याची पॉसिबिलिटी किती आहे. आता पर्सेंटेज सांगितलं होतं की ज्या टेस्ट घेतल्या जातात अँटीजन टेस्ट, तर त्याच्यामध्ये कोरोनाचा पेशंट सापडण्याची पॉसिबिलिटी किती आहे? तर आत्ता तो 7% वगैरे होता, तो कमी कमी होत 4% पर्यंत आला. म्हणजे काय? जर सॅम्पल ऑफ 100 पीपल्स घेतला, 100 लोकांचा ग्रुप घेतला, तर त्याच्यामध्ये 7 लोक सापडत होते. आताच्या 100 लोकांच्या ग्रुपमध्ये राहतो पण ठेव, अजून कोणी येतं हे करूयात. अजून आता 100चा ग्रुप घेतला तर त्याच्यामध्ये 4 सापडू शकतात. आणि डेथ रेट काय सांगतात? लेस दॅन 1% किंवा 1%. म्हणजे काय? 100 लोकांना जर कोरोना झाला तर, टोटलमधले नाही आहेत, तो सेपरेट आहे बरं का. 100 लोकांना जर कोरोना झाला तर त्यातला डेथ व्हायच्या पर्सेंटेज हा 1 or 2%. म्हणजे तिथे सॅम्पल स्पेस बदलला. पहिला जो इव्हेंट होता तो सेकंड केसमध्ये सॅम्पल स्पेस झाला. अगदी लेटेस्ट उदाहरण मुद्दाम तुम्हाला सांगायला लागलं की 100 लोक दर प्रत्येक ठिकाणी सेम असेल असं नाही, पण सगळीकडचा ॲव्हरेज बघत गेलात तर ही परिस्थिती तुम्हाला बघायला तिथं मिळते. आउट ऑफ 100 हे म्हणजे इव्हेंट आला तुमचा, सॅम्पल स्पेस आला, सॅम्पल स्पेसमधून तुमचा इव्हेंट. आता याच्यामध्ये परत पर्सेंटेज येतं की ज्यांना हायली आहे तो पर्सेंटेज किती आहे,
अगदी बेस स्टार्टिंग फेजला आहेत ते तो पर्सेंटेज किती हे सेपरेट काढल्याशिवाय वेगवेगळे इव्हेंट्स एकाच सॅम्पल स्पेसमध्ये तयार करता येतात. तसे हे वेगवेगळे इव्हेंट्स एकाच सॅम्पल्समध्ये स्पेसमध्ये तयार होतात. आणि पॉसिबिलिटी शोधायला आपण पर्सेंटेजमध्ये काढतो नेहमी आपण पर्सेंटेजमध्ये काढतो. पण इथं प्रोबॅबिलिटी काय सांगते की पर्सेंटेजमध्ये नका काढू. प्रोबॅबिलिटी हा पर्सेंटेजमध्ये सांगत नाही, हा मल्टिपलमध्ये सांगतो, रेशोमध्ये सांगतो. आणि त्यामुळे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही नेहमी लेस दॅन 1 राहते किंवा जास्तीत जास्त 1 राहते. याला जर तुम्ही 100नी मल्टिप्लाय केलात तर ती व्हॅल्यू असते तुमची पर्सेंटेजची. ॲक्च्युली याला जर म्हणजे काही लोकांना ते फार वाटतं की प्रोबॅबिलिटी म्हणजे फार काहीतरी वेगळा कन्सेप्ट आहे. नाही वेगळा कन्सेप्ट. तुम्ही पूर्वी ज्याला पर्सेंटेज म्हणत होतात ना, ॲक्च्युली तो त्यातला इंटू 100 फक्त काढून टाकला आहे. इंटू 100 फक्त काढून टाकला आहे. त्याला 100नी मल्टिप्लाय केला तर तो पर्सेंटेजेस येतो त्या सॅम्पल स्पेसमधला किती % इव्हेंटमध्ये आहेत. फक्त मांडायची पद्धत वेगळी आहे. प्रोबॅबिलिटीचा कन्सेप्ट हा पुढं काम हे केला गेला तर इंटू 100 आणि हे कॅल्क्युलेशन्स करून पुढं याच्यामध्ये सुद्धा एक इंटू 100चा कन्सेप्ट आलेला आहे. गेल्या वर्षीच्या 11वीच्या पुस्तकामध्ये होता. शेवटी लेक्चर्सला आपण बघितलं होतं बघा. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्समध्ये इंटू 100 करत होतो आपण, पण तो वेगळ्या पद्धतीनं कम्पॅरिझनसाठी वापरत होतो. ओके. इथं एक याचा वेगळा का रिलेशन येतो सांगतो. म्हणजे समजा एका वर्गामध्ये विद्यार्थी आहेत, 11वीचेच विद्यार्थी आहेत. म्हणजे तुमची 11वीची परीक्षा झाली, तुमचे पर्सेंटेज दोघांचे पर्सेंटेज सारखे आहेत किंवा वेगळे आहेत, त्या पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं. प्रोबॅबिलिटीमध्ये 11वीचा पण विद्यार्थी असू शकतो आणि एखादा 12वीचा असू शकतो, एखादा 7वीचा असू शकतो. त्याची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केली, त्याला एवढे विषय दिले किंवा एवढे दिले, त्याचे मार्क्स केले, तर प्रोबॅबिलिटी कम्पेअर करता येते, पर्सेंटेज कम्पेअर करता येत नाहीत. का? तुम्हाला नंबर ऑफ सब्जेक्ट्स जास्त आहेत कमी आहेत, त्यांना नंबर ऑफ सब्जेक्ट जास्त आहेत कमी आहेत, पर्सेंटेज दिसताना सारखं दिसतं. हे कारण आहे. प्रोबॅबिलिटी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये कम्पेअर करून परत एकत्र आणून कम्पेअर करता येतो. पर्सेंटेजच्या बाबतीत असं होत नाही. म्हणजे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये त्यांचे पर्सेंटेज वेगळे आहेत आणि ते सगळे एकत्र आणा आणि त्यांचे पर्सेंटेज परत कॅल्क्युलेट करा, असं करता येत नाही पर्सेंटेजला. हे काही पुढे गेल्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स वेगळे, म्हणून या दोन कन्सेप्ट्स वेगळ्या केल्या जातात. त्यामुळं इथं आपण प्रोबॅबिलिटी जो घेतोय तो त्या ग्रुपमध्ये टोटल सॅम्पल्समध्ये जेवढ्या टोटल पॉसिबल आहेत त्यातल्या फेवरेबल कंडिशन्स म्हणतात. फेवरेबल म्हणजे कोरोनासाठी फेवरेबल, कोरोना होण्यासाठी फेवरेबल किती लोक आहेत हे चेक केलं जातं. किंवा कोरोना झाल्यापैकी डेथ होण्यासाठी जे फेवरेबल शब्द म्हणजे आपल्याला तो तिचा शब्द चुकीचा वाटतो, पण स्टॅटिस्टिकली एकच शब्द वापरला गेला आहे. म्हणजे हा शब्द बाहेर जाऊन वापरायचा नाही, फेवरेबल, तिथं तो चुकीचा आहे. पण स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकामध्ये तो फेवरेबल हा शब्द वापरला जातो. असं कोणी म्हणायचं काय कोरोना होण्यासाठी फेवरेबल एवढे लोक आहेत. फेवरेबल इन द सेन्स त्यांच्या बॉडीची अवस्था अशी आहे की ते कोरोनाला फेवरेबल आहेत, त्याला ते साथ देऊ शकतात, ही अवस्था या अर्थाने. हे लक्षात आलं. प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन लिहून ठेवलात. इव्हेंट लिहिलं का? इव्हेंटची डेफिनेशन आणि आता प्रोबॅबिलिटी. जसं फंक्शन टॉपिकमध्ये सांगितलं होतं की फंक्शन आला की एक डोमेन कोडोमेन हे ठरलेलेच आहेत. तुम्ही प्रत्येक वेळी सांगायची गरज राहत नाही. आता याला एक डोमेन आहे, याला एक कोडोमेन आहे. फंक्शन आला म्हटल्यानंतर डोमेन आहे कोडोमेन आहे. तुम्हाला ते एक वेळ शोधायला लागेल किंवा जर शोधणं शक्य नसेल तर सांगावं लागेल. तसं ज्यावेळी प्रोबॅबिलिटी शब्द येईल तेव्हा सांगितलं जात नाही, पण हे लक्षात ठेवायचं त्यावेळी इव्हेंट हा असतोच. प्रोबॅबिलिटी हा कुठल्या तरी पर्टिक्युलर केस इव्हेंट म्हणजे ती पर्टिक्युलर केस असते, ही केस सॅटिस्फाय करणारे सगळे एलिमेंट्स, तर त्याचा इव्हेंटचा प्रोबॅबिलिटी असतो. बऱ्याच वेळा प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट असा शब्द वापरला जात नाही, म्हणून असं म्हणायचं नाही की प्रोबॅबिलिटी हे आहे म्हणजे इव्हेंट आहे का नाही, तर इव्हेंट असल्याशिवाय प्रोबॅबिलिटी डिफाईन होत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. ओके. सो राईट आवर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट. इफ A is any event of a sample space S, if A, capital A, is any event of a sample space S, then the ratio n of A divided by n of S. म्हणजे काय? फेवरेबल केसेस डिवायडेड बाय टोटल केसेस. हे 10वीला का सांगितलं होतं एवढा डीप
सांगितलं असतं तर कदाचित मॅथमॅटिकली तेवढा डीप तुम्हाला कळालं नसतं सगळ्यांनाच. आता तुम्ही ज्या लेवलला तुम्हाला आता हे कळू शकतं की हे फेवरेबल केसेस डिवायडेड बाय टोटल केसेस, म्हणजे तुम्ही सांगू शकता की एवढ्या मॉबमधून एवढाच फक्त पार्ट बाजूला काढतायत. या अर्थाने इज कॉल्ड ॲज प्रॉपर्टी ऑफ ए अँड इट इज डिनोटेड बाय प्रॉपर्टी ऑफ ए. इथेपर्यंतचा पार्ट हा ऑलरेडी झालेला आहे. याच्यावरच्या अजून काही गोष्टी आहेत. आत्ता आपण बघणार आहोत तो पुढचा पार्ट आहे रँडम व्हेरिएबल म्हणून. आता बघणार आहोत तो रँडम व्हेरिएबल. इथं बरं ॲक्च्युली हे जे आहे हे रिव्हिजन होतं. ॲक्च्युली हे 10वीतलं आहे. 11वीतला जो स्टॅट आहे तो प्रॉपर्टीशी फारसा रिलेटेड नाही आहे, थोडासा तो वेगळ्या फॉर्ममध्ये होता. इथं परत आपण प्रॉपर्टी स्टॅट देतो. आता येणार आहे तो रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबल. आता एक व्हेरिएबल आपण कॅपिटल एक्स डिफाईन करणार आहे. कॅपिटल एक्स कसा, याचा डोमेन असणार आहे, हा फंक्शन असणार आहे. व्हेरिएबल हा फंक्शन असणार आहे. याचा डोमेन असणार आहे सॅम्पल स्पेस. याचा डोमेन असणार आहे सॅम्पल स्पेस आणि कोडोमेन असणार आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. असा हा सॅम्पल स्पेस डिफाईन करणार. एक सॅम्पल स्पेस घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आणि मग त्या डेफिनेशनकडे जाऊ. आता मी समजा एस किंवा एच घेतला, याच्यामध्ये काय काय एच एच, एच टी, टी एच, टी टी हा सॅम्पल स्पेस आहे. आणि इथं सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे काय येईल, किंवा होल नंबर्स घ्यायला लागतील 0 1 2 3, कारण 0 पण लागणार आहे आपल्याला. हा सगळा एन आहे. यातले सगळे उपयोगी पडतील असं काही नाही आहे. आणि हा रँडम व्हेरिएबल एक्स आपण काय घेऊया की एक्स सच दॅट कॉइन टॉस गिव्स हेड, असा हा व्हेरिएबल घेतला. आता इथं किती हेड आहेत, 2. मग हा कोणाशी रिलेट होईल, 2शी. इथं 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 बाकीचे काही लागणार नाही आहेत. तर हा जो रँडम व्हेरिएबल एक्स आहे याला व्हॅल्यूज काय असणार, 3च व्हॅल्यू असणार आहे, 0 1 आणि 2. पुढचे व्हॅल्यूज घ्यायची गरज नाही कारण ते आपल्याला ॲप्लिकेबल नाही आहेत. असा जो फंक्शन होतो त्याला म्हटलं तर रँडम व्हेरिएबल. तर याचा उपयोग काय, तर मगाशी सांगितलं तेच की आपण प्रॉपर्टीचा पार्ट जो बघितला होता तो बेसिक होता, पण याच्या पुढच्या ॲप्लिकेशनसाठी प्रॉपर्टीच्या अजून काही बेनिफिट्स आपल्याला पुढे वापरायचे आहेत. किंवा ज्यावेळी खूप मोठा ग्रुप असतो आणि तिथं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आपण बघताना 2च हेड घेऊन किंवा 2च कॉईन टॉस केलेत, 10 वेळा टॉस केला कॉईन आणि तो सॅम्पल स्पेस लिहा म्हणून सांगितला, 5 वेळा करूयात, 10 खूपच मोठा होईल, तरी सॅम्पल स्पेस किती मोठा होईल बघा. आणि मग तो लिहायचा आहे. पण हेच जर तुम्हाला जर याचं आठवत असेल तर बघा की हे लक्षात आले सगळ्यांना, तोपर्यंत मी पुसतो. आता दुसरा एक सांगतो म्हणजे आणि मग डेफिनेशनकडे येऊयात आपण. 2 डाईस एकावेळी थ्रो केले, 2 डाईस, काय काय येईल, 1 1 1 2 1 3 1 4 1 5. टोटल किती एलिमेंट्स येतील, 36. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 असा डिफाईन करायचा. आणि या सॅम्पल स्पेसपासून तुम्हाला सांगितलं की सम ऑफ बोथ द नंबर्स तुम्हाला फक्त आपला व्हेरिएबल घ्यायचा आहे एक्स.
आता त्याच्या पॉसिबिलिटीज सांगा काय काय येतात. मी सरळ इथूनच लिहितो आणि हा एन येतो आपला किंवा होल नंबर सेट किंवा हाच याला आपण एक्स म्हणणार आहोत. 0 1 2 3 4 5 6 सगळ्यात मोठ्यात मोठी व्हॅल्यू काय येऊ शकेल? 12 येणार आहे. 6 + 6 12. 0 येणार नाही, 1 येणार नाही, कारण सम लहानात लहान किती आहे? 2 आहे. आता अशा किती व्हॅल्यूज आहेत की सम 1 येतो, सम 2 येतो? एकदाच येणार आहे. 2 येणारा 3 किती वेळा येईल? 2 1 2 1 1 2. त्याच्यानंतर 4 किती वेळा येईल? 3 वेळा येईल. कुठं कुठं? 1 3 2 2 आणि 3 1. आता गंमत अशी आहे की असा जर तुम्ही हे करत गेलात तर सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहिता येणं शक्य आहे. आणि मग ह्या व्हॅल्यूज कशा आल्या बघा. x = 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि हा याच्या प्रॉपर्टी शोधायच्या आहेत. आता व्हेरिएबल एक्सला व्हॅल्यूज एवढ्या शक्य आहेत, बरोबर आहे. आता हा व्हेरिएबल एक्स डिफाईन झाला. या सॅम्पल स्पेसला रिलेटेड एवढ्या व्हॅल्यूज आल्या, फंक्शनमध्ये एवढ्याच डिफाईन आहेत. आणि परत यांच्या प्रोबॅबिलिटीज डिफाईन करता येतात. 2 सम किती वेळा येतो? एकदाच येतो. हे याची फ्रिक्वेन्सी आली आहे. 3 4 5 5 किती वेळा येतो? काय काय येईल बघा ना. 4 1, त्यानंतर 3 2 2 3 4 1 3 2 2 3 1 4. 5 येणार ना, 4 टाइम्स येणार आहे. 6 किती वेळा येईल? 5 टाइम्स. नक्की का 6 टाइम्स? 7 6 टाइम्स. 7 6 टाइम्स. इथंच खरी गंमत आहे. हा जसा वाढत गेला सगळ्यात मोठा इथे होणार आहे आणि आता इथं परत लहान लहान होत येणार आहे, कमी कमी होत. आणि 6 + 6 12 हा 1 2 त्याच्यानंतर हा 3 हा 4 हा 5. बरोबर आहे का? चुकलं काय? कुठला राहिला का आपला? नाही आहे ना. 6 1 4 2 येस 3 3 2 4 आणि 1 6 येस 5 टाइम्स. 7 5 नाही येत. 6ला 5 टाइम्स आला ना. 7 4 टाइम्स येतो. 7 1 5 2 यायला पाहिजे. हा 5 1 सॉरी इथला 5 1 राहिल्यामुळे झालं हे असं. 5 1 3 2 1 5. ओके. 6 1 हा 5 2 4 3 3 4 देन 2 5 आणि 2 5 एवढंच येणार ना. 1 6 1 6 आय एम सॉरी. हां हा 6 टाईप वेळा येणार आहे. एकच मिनिट थोडंसं तरी इथं ना गडबड झाली, त्याच्यासमोर हे करू. सिक्स टाइम्स यायला पाहिजे. एकच मिनिट काहीतरी गडबड होते, मग परत उलटा कसा येतो? 7 हा 6 टाइम्स येतो.
8 4 टाइम्स येणार आहे, 6 2, त्यानंतर 5 3, 4 4, 3 5 आणि 2 6, 5 टाइम्स. ओके, 8 9 7 5, हां इथं 4 3 2 आणि 1. ओके, आता बरोबर आला. तो मध्ये लिहिताना ते कमी जागेत लिहिताना एक नंबर मिस व्हायचा. आता काय झालं आहे बघा, या प्रत्येकाच्या पॉसिबिलिटीज 2 वेळा याच्या पॉसिबिलिटी किती, एकदाच आहे. 3 वेळा पॉसिबिलिटी दोनदा आहे. आता जर प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढा म्हणून सांगितली, आता इव्हेंट बघा, हा प्रत्येक नंबर एक इव्हेंट सांगतो का बघा. समजा मी तुम्हाला असा इव्हेंट सांगितला की फाइंड राईट द इव्हेंट सच दॅट द सम इज 2, तर इथं आलेले एकच नंबर आहे, तोच येणार आहे, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं राईट द इव्हेंट सच दॅट सम इज 4. लिहा पटकन, बघू का आता. सम इज 4. आणि किती एलिमेंट्स येतात सांगा. सम 4 यायला पाहिजे, 3. म्हणजे काय झालं, आता जो मी असा दाखवत होतो ना इथं, हेच ते इव्हेंट्स आहेत का बघा. असे तिरकस जे लिहित होतो हे ते सगळे इव्हेंट्स आहेत आणि नंबर ऑफ इव्हेंट्स. मग हा जो नंबर आहे, या नंबरला तुम्ही टोटल नंबरनी डिव्हाइड केलात तर त्या इव्हेंटची कुठली व्हॅल्यू मिळेल. मी उलटा प्रश्न विचारला तुम्हाला. येस, त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मिळणार आहे, कारण ॲक्च्युली तो नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट इव्हेंट सांगतोय आणि त्याला जर टोटल व्हॅल्यू नंबरनी डिव्हाइड केला तर तो काय मिळेल, त्या इव्हेंटचा प्रोबॅबिलिटी. याचा अर्थ आता जर मी लिहिला 1 डिवायडेड बाय 36, 2 डिवायडेड बाय 36, 3 डिवायडेड बाय 36, हा त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते. आता असं न म्हणता, त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी न म्हणता त्याला काय म्हटलं जातं, या व्हॅल्यूची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी असं म्हटलं जातं. म्हणायची पद्धत फक्त बदलली. इव्हेंटच्या भाषेत आता इव्हेंट शब्द वापरणार नाही. आता काय म्हणणार आहे, रँडम व्हेरिएबल जो आहे त्याच्या या व्हॅल्यूज आहेत, त्या प्रत्येक व्हॅल्यूची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी. फक्त भाषा आपण बदलली, इव्हेंट शब्द, कारण इव्हेंटच्या भाषेमध्ये मांडताना खूप लेंदी होतं ते सगळं, तो आता शॉर्ट केला कारण त्या तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्या दहावीमध्ये. आता इव्हेंट तुम्ही पटकन कॅल्क्युलेट करून, नंबर ऑफ एलिमेंट्स कॅल्क्युलेट करून तुम्ही तिथं वापरू शकताय. याचा अर्थ तिथल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूजची प्रोबॅबिलिटी आता डायरेक्ट सांगता. की हा नवीन रँडम व्हेरिएबल आणायचा उद्देश काय बघा. आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट घेतलात त्याची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केली, दुसरा इव्हेंट घेतला त्याची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केली. आता काय सांगितलं, पॉसिबल सगळ्या इव्हेंट्स आहेत, पॉसिबल सगळ्या इव्हेंट्स. याच्याशिवाय कुठला इव्हेंट शिल्लक राहतो का बघा. समसाठी हां अजून वेगळ्या पद्धतीने इव्हेंट तुम्ही डिफाईन करू शकाल. कुठले, सगळे इव्हन आहेत, सम ऑड आहेत, हे वेगळे इव्हेंट्स करता येतील. फक्त सम घेतला आता त्यासाठी. कुठल्या पॉसिबल इव्हेंट्स राहिलेत का बघा. आता कुठले इव्हेंट्स राहिलेले नाही आहेत. फक्त सम सांगून, सम 3चा एक इव्हेंट असेल, सम 4चा दुसरा इव्हेंट असेल, सम 5चा तिसरा इव्हेंट असेल, तसे जे काही इव्हेंट्स आहेत हे सगळे इव्हेंट्स आणि त्या इव्हेंट्सची ही पॉसिबिलिटी. म्हणजे व्हेरिएबल का म्हटलं झालं त्याला, तर त्याला तुम्हाला काहीतरी एक नाव डिफाईन करायला लागेल, त्यांना कुठला तरी व्हॅल्यू, कशाची तरी व्हॅल्यू दिली पाहिजे, म्हणून त्याला रँडम व्हेरिएबल म्हटलं जातं. व्हेरिएबल काय, तर तो कशाची व्हॅल्यू सांगतो. कशाची व्हॅल्यू सांगतो, तर तो जो ऑपरेशन तुम्ही घेणार आहे, मग भले तुम्ही सम घ्या, डिफरन्स घ्या, अजून काहीतरी एक नंबर घ्या, तो काय दाखवतो ते सांगण्यासाठी रँडम व्हेरिएबल. पुस्तकात तुम्ही डेफिनेशन वाचलात तर या सगळ्या कन्सेप्ट आहे अशा क्लिअर होत नाहीत, हे लक्षात घ्या. हा कन्सेप्ट असा का आला हे लक्षात घ्या, कारण इथून त्याची जोड आहे इकडं. पुढच्या टप्प्यावर जाताना हे आता लहान लहान होत जाणार आहे. तुम्हाला शाळेत असताना बेरीज वजाबाकी करायला शिकवलं होतं, त्यावेळी तुम्हाला ते बेरीज वजाबाकी खूप अवघड वाटायचं. ज्यावेळी गुणाकार शिकलात त्यावेळी तुम्हाला वाटायचं जगातला तुमच्यासारखा गणित तज्ज्ञ कोण नाही. कारण का, तर तुम्हाला गुणाकार येत होता, वर्गात दुसऱ्याला जमत नव्हतं, तुम्हाला जमत नव्हतं. आता वाटतं का,
आता गुणाकार करणं काही नाही, सहज गुणाकार चुकला तर तुम्हाला कसं तरी वाईट वाटतं, कारण काय ते लहान पोरं पण करतात, आम्हाला जमत नाही. तशातला हा प्रकार आहे. हे पहिला पार्ट तुम्ही झालात. आत्ता दुसऱ्या पार्टकडे अजून पुढे याच्याकडे जाणार आहोत. तर इथं व्हेरिएबल फॉर्ममध्ये तो डिफाईन केला आणि त्या व्हॅल्यूची इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही त्या व्हॅल्यूला आपण डिफाईन करणार आहे आणि त्याच्या भाषेमध्ये पुढच्या कॅल्क्युलेशन्स आहेत. हे समजलं. 3 गोष्टी येणार आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं डेफिनेशनमध्ये सांगितलं तर तुम्ही ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन वगैरे सगळं म्हणाल, असं काय ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिसतं. हेच ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. PD टॉपिक जर तुम्ही वाचलात तर त्याच्यामध्ये दिसतं PMF PDF प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिसतं आणि मग तिथं गोंधळ होतो, नेमकं ते काय कळत नाही आहे डेफिनेशन्समध्ये. म्हणून मुद्दाम मी आधी एक्झाम्पल्सच्या भाषेमध्ये सांगितलं की सॅम्पल स्पेससाठी इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी, आणि हे पण सांगितलं होतं की प्रोबॅबिलिटी कुणासाठी असते, इव्हेंटलाच येणार आहे. ही प्रोबॅबिलिटी आहे याचा अर्थ इव्हेंट आला. म्हणून बघा हा प्रोबॅबिलिटी डिफाईन होतो, याचा अर्थ इव्हेंट असला पाहिजे. आणि हा 2 काय सांगतो, इट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट इन विच सम ऑफ द 2 नंबर्स इज 2. टॉपला येणारे 2 नंबर्स. समजा हा घेतला असता मी, हा काय आला 4/36 म्हणजे 1/9 येतं. हा काय सांगतो, when we throw 2 dice, the sum on top faces is 5, then its probability is 1/9. कशी आली आता तुम्ही करून बघितलं तसंच मांडायला लागतं. नसेल तर हा पर्याय आपल्याकडे आहे. 10वीत हे तुम्हाला सांगितलेलं नव्हतं असं करा म्हणून. 10वीत तुम्हाला याच्यावरून सॅम्पल स्पेस लिहायला लावला होता. आता तो तिरकस फॉर्ममध्ये तुम्हाला इव्हन असेल तर काय करा, सम इव्हन आहे आणि सम ऑड आहे, करून बघा. का आता इव्हन सम कुठे येतो तिथं अंडरलाईन करा, ऑड कुठे येतो तसं करा आणि काउंट करा, संपलं. प्रोबॅबिलिटीज फास्ट लिहू शकता. जे जिथं MCQला एक्झाम्पल्स येणार आहेत तिथं हे कॅल्क्युलेशन्स फास्ट करणं शक्य आहे. या गोष्टी 3 पार्टमध्ये आत्ता येणार आहेत. आता आपण पुढे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसा डिफाईन करणार आहे. एक व्हेरिएबल डिफाईन केला x, त्याच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत, xi. याला म्हणा x1 x2 x3 x4 x5 या पद्धतीने हे xi. प्रत्येकाला करस्पॉन्डिंग काय आहे, PI आहे, बरोबर आहे, प्रोबॅबिलिटी आहे. आणि हे जे एकत्र लिहिलं प्रत्येक व्हॅल्यूचा करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी, तर याला म्हटलं जातं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. याला म्हटलं जातं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि ते आपण बघणार आहे. आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जर तुम्हाला दिलं असेल तर त्याच्यावरून मीन व्हेरियन्स कसा काढतायत. आता 2 गोष्टींचं आपण कॉम्बिनेशन करतो. 10वीत तुम्ही प्रोबॅबिलिटी शिकलात, मीन व्हेरियन्स सेपरेट शिकला होता थोडासा पार्ट. 11वीत आपण थोडासा डिटेल शिकलो. आता प्रोबॅबिलिटी वापरायचं आहे आणि मीन व्हेरियन्सचा कन्सेप्ट कॅल्क्युलेट करायचं, दोन्हीचं कॉम्बिनेशन. आणि हे दोन्ही जर कॉम्बिनेशनला फॉर्म्युला कुठला वापरणार, खरं तर गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं, समेशन FI XI डिव्हायडेड बाय कॅपिटल N. बरोबर असंच आहे ना, का असा लिहिता तुम्ही, असा लिहिताय. हा N फिक्स असणार आहे, समेशनवर मध्ये तो कॉन्स्टंट म्हणून आत बाहेर करू शकतो. त्याला मी आत घेतलं, समेशन I goes from 1 to N FI डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू XI. आणि हा FI डिवाइड बाय कॅपिटल N काय असेल, मगाशीच सांगितला प्रश्न परत एकदा विचारतोय मी, फक्त नोटेशनच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून. कुणाची, XI साठीची प्रोबॅबिलिटी असते. या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, याला यांना मी म्हटलं हा तुमचा ॲक्च्युली FI असतो. तेवढा वेळा रिपीट झाला ना, फ्रिक्वेन्सी 2 किती वेळा रिपीट झाला, 3 किती वेळा रिपीट झाला, 4 किती वेळा रिपीट झाला, त्याची फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय N इज प्रोबॅबिलिटी. कुठली व्हॅल्यू किती वेळा आली डिवायडेड बाय N. त्यामुळं हा होतो समेशन PI XI I goes from 1 to N. मग आता तुम्हाला या टॉपिकमधला पुढचा फॉर्म्युला आहे. खरं तर हे एवढं सगळं सांगितलं ना, या टॉपिकमधला थेरीज सगळे संपते पार्ट, एक्झाम्पल्स शिल्लक राहतात. आज एवढं झालं तर समेशन PI XI केला तर आता काय होईल, XI तुमच्याकडे आहे, FI तुम्हाला दिला आहे, N तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस, त्याच्यावरून PI कॅल्क्युलेट करा. गेल्या वर्षी जसं टेबल तयार करत होतो आपण, FI इंटू XI
त्याच्याऐवजी काय करा, पी आय इंटू एक्स आय करा आणि त्याचा सम घेतलात तर तो समच काय असतो, एक्स बार असतो. मीनचा फॉर्म्युला तुम्हाला इथंच मिळाला. राहिला प्रश्न आता व्हेरियन्सचा, कारण व्हेरियन्स आला की स्टँडर्ड डेव्हिएशन घेतात. समजलं? इथेपर्यंत काही शंका आहे, कन्फ्युजन आहे? कन्फ्युजन आहे, थोडंफार आहे. काय कन्फ्युजन आहे विचारा. कुठली गोष्ट समजली नाही, कुठली गोष्ट लक्षात आली नाही विचारा, मग आपण ते डिस्कस करू. थोडंसं गोंधळ पण झाला असू शकतं. आणि कन्फ्युजन हे नेहमी चांगलं असतं. माणूस कन्फ्यूज केव्हा होतो, ज्यावेळी तो काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा कन्फ्यूज होतो. तो समजूनच घेत नाही तो कधीच कन्फ्यूज होत नसतो. याच्यामध्ये काही शंका आहे सांगा, कुठल्या याच्यामध्ये हे झालं, यातला कुठला पार्ट आठवत नाही, समजला नाही, त्याच्यात सॅम्पल स्पेस. ठीक आहे, रँडम व्हेरिएबलचे डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन वाचून कन्सेप्ट क्लिअर होईल याची गॅरंटी नाही, हे आधीच सांगतो. A random variable is a real valued function. A random variable is a real valued function whose domain is the sample space of a random experiment. Is the sample space of a random experiment. तुम्ही म्हणाल की इथं आपण मगाशी नॅचरल नंबर म्हणता म्हणता मी परत होल नंबर घेतला होता आणि आता तर याच्यामध्ये कोडोमेन सांगितलेलाच नाही आहे. मग काय, कोडोमेन जेव्हा सांगितलं नसतो तेव्हा काय घ्यायचं असतो, सेट ऑफ नॅचरल होल सांगितलं होतं ना, हे फंक्शन्स टॉपिकमध्ये, किंवा जेव्हा लिमिट्स सुरू केलं तेव्हा सांगितलं होतं 11वीतच. जेव्हा फंक्शन दिला असेल आणि डोमेन सांगितलं पण कोडोमेन सांगितला नाही किंवा दोन्ही पण सांगितले नाहीत, अशा वेळी काय घ्यायचं असतो, अशा वेळी सेट ऑफ रिअल नंबर्स गृहीत धरायचा असतो. सेट ऑफ रिअल नंबर. मग आता तुम्ही म्हणाल सेट ऑफ रिअल नंबरच्या व्हॅल्यूज तिथं कशा काय येऊ शकतील, तर काही व्हेरिएबल्स अशा आहेत कंटिन्युअस व्हेरिएबल जिथं म्हणतात, तर तिथं अशा पण व्हॅल्यू फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये पण येऊ शकतात. त्यामुळं हा मेन्शन केलेला नाही आहे किती वेळा रिपीट होतो या फॉर्ममध्ये. अदरवाईज जनरली ही व्हॅल्यू ही होल नंबरच्या फॉर्ममध्ये, आता आपल्याला एक्झाम्पल्स येतील जनरली होल नंबरच्या फॉर्ममध्ये येतील, काही ठिकाणी त्या व्हॅल्यूज या फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये सुद्धा असू शकणार आहेत. ओके, इथंपर्यंत काही शंका आहे? ठीक आहे. आता परत या व्हेरिएबलचे रँडम व्हेरिएबलचे दोन रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्सने डिनोट केला जातो, लिहून ठेवा फक्त तिथं. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एक्स. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एक्स. आणि याचे दोन टाइप्स आहेत, एक आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल काय, तर जिथं अशा सेपरेट व्हॅल्यूज मिळत जातात त्यांना म्हटलं जातं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये मात्र अशा सेपरेट व्हॅल्यूज तुम्हाला दाखवता येत नाही, तिथं तो इंटरवलच्या फॉर्ममध्ये येतो. तिथं व्हॅल्यू ज्या एक्सच्या आहेत त्या इंटरवलच्या फॉर्ममध्ये येतात, तेही आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आणि त्याची प्रोबॅबिलिटी दोन पार्टमध्ये कशी येते, कारण अशा काही केसेस आपण बघणार आहोत की त्या समजा वेट चेक करायचा, वेट प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. 10 to 15 असं सांगितलं, 10 kg to 15 kg असा ग्रुप केला. कारण 10 kg घेतलं आणि 11 kg घेतलं तर त्याच्यामध्ये असलेलं कुठे ठेवायचं, त्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं. वेट
50 किंवा 40 के जी तुमच्या वर्गातल्या सगळ्यांचे वेट्स कॅल्क्युलेट करायचे आणि स्टॅटिस्टिकल फॉर्म तयार करायचं म्हणून ठरवलं तर काय करायला लागेल. समजा मिनिमम वेट काहीतरी आपले अगदीच कमी जेवणारे असतील मृणालसारखे तर अगदीच कमी असेल, किंवा एखादं जेवण जास्त चांगलं आहे हेल्दी आहे तर वेट जास्त असेल. म्हणून आपण काय केलं, याच्यामध्ये होल नंबर्स किंवा नॅचरल नंबर्स घेतले. मग आता एखाद्याचं वजन 45.7 kg आहे, त्याला कुठे बसवणार. आणि इलेक्ट्रॉनिक काटा घेतला तर अजून तो ग्रॅम्समध्ये हे होत जाईल. याचा अर्थ हे व्हॅल्यूज तुम्हाला असे सेपरेट घेता येणार नाहीत, हे कंटिन्युअसच घ्यायला लागतील. तो ग्रुप फॉर्ममध्ये घ्यायला लागेल. काय करायला लागेल, 5 kg टू, म्हणजे आता इथं 5 kg येणार नाही, पण आपण नेहमी कसं करतो तुम्ही 0 to 10, 10 to 20 ग्रुप करत होतात, तशा त्या व्हॅल्यूजचा ग्रुप तुम्हाला करायला लागेल आणि त्यांची प्रॉपर्टी तिथं डिफाईन करायला लागणार आहेत. तर ह्या दोन्हीच्या डेफिनेशन्स कन्सेप्ट्स आपण पुढच्या लेक्चरला लिहून ठेवूयात. आणि मग याच्यावरचे एक्झाम्पल्स तसे खूप सोपे आहेत, कारण ऑलरेडी 10वीत तुम्ही जे केलेलं आहेत ना, तो टेबल आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स, त्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला बदलला. या फॉर्म्युल्याच्या ऐवजी हा फॉर्म्युला वापरायचा मीनसाठी. तीच गोष्ट व्हेरियन्ससाठी होणार आहे. तुम्हाला जो फॉर्म्युला गेल्या वर्षी झाला आहे तो फक्त PIच्या भाषेमध्ये येणार आहे. फक्त कंटिन्युअस असेल तिथे इंटिग्रेशनचा कन्सेप्ट वापरायला लागतो, तिथं डेफिनेट इंटिग्रेशन येणार आहे. तेवढाच एक पार्ट आहे जो इंटिग्रेशनवरती डिपेंडेड आहे. या दोन्ही टॉपिकमध्ये थोडासा अवघड ज्याच्यामध्ये इंटिग्रेशन होतं तर तेवढाच पार्ट आहे, अदरवाईज बाकी सगळ्या कॅल्क्युलेशन्स या सोप्या आहेत. पुढचा जो बायनॉमियल आहे त्याच्यामध्ये परमिटेशन्स कॉम्बिनेशन्सचा जो कन्सेप्ट होता NCR कॉम्बिनेशन्स, ते फॉर्म्युले वापरून आपल्याला करायचं आहे. ते आपण कॅल्क्युलेशन्स खूप सोप्या आहेत. ठीक आहे, उद्या आपण ते डिस्कस करूया. त्या पेजवरती जे हुशार आहेत पाठीमध्ये पटकन नाव लिहून सह्या करा.